असतात, राजूजी शेट्टी असतात, वामनराव चटप असेल, तुमचे विजय जाऊंदिया असेल, तुमचे प्रकाशजी पोरे असेल, उत्कर्ष आम्ही बरोबरच आहे. आम्ही या नेत्यांचे कार्यकर्ते म्हणूनच राहिलो आहे. त्याच्यामुळे या मोठ्या नेत्यांच्यासाठी एकदा आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण यांनी जर या मूठबांधणीमध्ये हे एकत्र आले नसते तर हे शेतकरी नेते एकत्र दिसले नसते. या आंदोलनाचं सगळ्यात मोठं यश आहे. एका आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला तुमची वज्रमूठ दिसेल आणि आत्महत्या करता करता तो थांबला तरी ते पुण्य आपल्या पदरी येणार आहे. म्हणून आंदोलनात काही गोष्टी नाही भेटल्या तरी काही गोष्टी फार मोठ्या उभ्या राहत असतात. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. एकदा ही वज्रमूठ उभी झाली का आता याच्यातून एक चांगलं भविष्य शेतकऱ्याच्या आंदोलकाचं निश्चितच उभं राहील. ह्या सुद्धा त्याच्यातून अपेक्षा आहे. मीडियाने सुद्धा फार चांगला आम्हाला प्रतिसाद दिला. खूप व्यवस्थित त्यांनी भारतभर महाराष्ट्रभर हे आंदोलन पोहोचवलं, लोकांच्या मनापर्यंत नेलं. आता वरचा देव पावला, खालचा देव पावते का नाही पावत हे आपल्याला खरं तर 7 वाजता पाहणार होऊ शकतं. कधी कधी आंदोलनात आपण जिंकतोय तर हात कधी कधी हारतही असतो. आपण शरद जोशीचं एक वाक्य फार महत्वाचं आहे. कधी एखादा निर्णय झाला का त्याचे 10 विरोधी तयार होत असते आणि चांगलाही निर्णय कधी कधी आपल्याला विरोधात वाटत असतो. असं बऱ्याच आंदोलकाच्या बाबतीत नेहमीच होताना आपण पाहिलं. पण आंदोलन करतोय हे फार महत्वाचं असतं. निर्णय कमी जास्त होतातच कोणाच्या आयुष्यात. छत्रपतीच्या काळात एखादा निर्णय चुकतोय, जसं आपण गाडी चालवताना इकडे जाव का तिकडे जाव, थोडासा चुकला का अपघात होता. पण त्याची आपण नेहमी आपण पाहिजे का त्याची खबरदारी आपण घेणं गरजेचं असतं. होऊ शकतं काही एखादा निर्णय सगळ्याच कार्यकर्त्याला पटन असं नाही होत. आता ते त्याच्या दिमागातून आलेला विचार असतं. त्याला असं वाटतं का नाही